बायको, लाज नाही वाटत स्वतःचे लग्न झाले तरी मुलींचे बॉल पाहता? माझे बॉल नाहीत का? दाबत जा की माझे बॉल. नवरा, असं कुठं लिहिलंय की उपास असताना मेनू कार्ड पाहू नये? एका सायंटिस्टचं नाव सांग. गण्या. आलिया भट्ट. शिक्षकांनी गण्याला तुडवला. तेवढ्यात एक मुलगा उठला आणि म्हणाला, सर तो तोतरा आहे, तो आर्यभट्ट म्हणतोय. ऋतुजा, अगं तुझ्या बॉयफ्रेंडने तुला कसे पचापच केले ते सांग ना. साक्षी, मी खूप कंडाला आले होते. मला मारून घ्यायची खूप इच्छा झाली होती. तेवढ्यात माझा बॉयफ्रेंड आला. मी लगेच वेळ न घालवता पटकन माझे पूर्ण कपडे काढले. मी पूर्ण नागडी झाले. माझे भोंगळं शरीर बघून त्याचा केळ खडी झाला. मग मी त्याचा केळ पच 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 हलवून चोखू लागले. नरडापर्यंत घालून चांगलंच चोखू लागले. अर्धा तास त्याचं केळ चांगलंच चोखले आणि ओलं करून टाकले. मग नंतर मी पाये फाकून झोपले. माझ्या लाल पपईत त्याने त्याचं केळ कचकन कोंबले व माझ्या तोंडातून आहा आ असा आवाज मोठा निघाला. न थुका लावता त्याने पच 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 झवायला चालू केले. माझ्या पपईतून पांढरं पाणी निघत होते. लघवीच्या पिचकाऱ्या उडत होत्या. एवढं पच 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 होत होता. मी म्हणाले, थुक्का लावून घाल. त्याने थुक्का लावून पुढे मागे त्याची कंबर करत कच 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 पच 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 ठोकू लागला. माझ्या पपईतून पाणी येत होतं. एवढं जोरजोरात ठोकून काढत होता. माझे बॉल पण पचपच दाबत होता. थुक्का लावत होता. दोघेही घामाघूम झालो. बेभान झालो होतो. मीही त्याला नको म्हणत नव्हते. तोही थांबत नव्हता. खूप वेळ माझी पपई त्याने ठोकून काढली. माझी पपई लालबुंद झाली सुजून. मग माझा कंड जिराला. नवरा अचानक मध्यरात्री जागा होतो आणि जोरजोरात ओरडायला लागतो, माझा गायब झाला. बायको, कशाला एवढी पिता? आधी माझ्या चड्डीतून हात बाहेर काढा आणि नीट झोपा. काही गायब वगैरे नाही झालं तुमचं. पुणे महानगरपालिकेच्या एका बस कंडक्टरचे लग्न होते. रात्री झोपेत तो बायकोच्या परकरची नाडी दोनदा ओढतो आणि ओरडतो, पुणे विद्यापीठ उतरा. परत ओढतो आणि ओरडतो, शिवाजीनगर उतरा, मनपा उतरा. शेवटी कंटाळून बायको उठते आणि ओरडते, सगळे उतरले, आता तरी तुम्ही चढा. मी, तू बाल क्यों नहीं कटवाता है लड़का? ओ हो मम्मी, इट इज़ फैशन. मम्मी, नालायक, तेरी बड़ी बहन को देखने आए थे, वो तुझे पसंद करके चले गए. राजेश मुर्गी को चोद रहा था. मुर्गी पुक पुक पकाक पकाक पुक. राजेश, चुप हो जा बहन की लोड़ी, ड्रामेबाज, अंडे से मोटा. एक ट्रेन में प्रेमी प्रेमिका यात्रा कर रहे थे. प्रेमिका ने प्रेमी से कहा, प्लीज़ तंग ना करो, मेरा सर दर्द कर रहा है. प्रेमी ने प्रेमिका का सर चूमा और पूछा, दर्द कैसा है? प्रेमिका, दर्द गायब है.
थोड़ी देर बाद प्रेमिका बोली, प्लीज तंग ना करो, आंखें दर्द हो रही है। प्रेमी ने उसकी आंखों पर किस किया और पूछा, अब दर्द कैसा है? प्रेमिका, अरे वाह, दर्द गायब हो गया। इतने में सामने बैठा बुजुर्ग बड़ा उम्मीद से उठा और लड़के से पूछा, बेटा क्या बवासीर का इलाज भी? नर्सरी क्लास में बच्चों से पूछा गया, भगवान कहाँ है? एक बच्चा, हमारे बाथरूम में है। टीचर, तुम्हें कैसे पता? बच्चा, मेरे पापा रोज सुबह बाथरूम का दरवाज़ा पीटते हुए कहते हैं, हे भगवान तुम अभी तक हो। संता किसी लड़की के घर रिश्ता लेकर गया। लड़की के माँ बाप बोले, हमारी बेटी तो अभी पढ़ाई कर रही है। संता बोला, कोई बात नहीं है जी, हम 1 घंटे बाद आ जाएंगे। चिंटू, दुनिया में 2 तरह के नेटवर्क ही सबसे तेज है। पिंटू, कौन कौन से? चिंटू, एक ईमेल और दूसरा फीमेल। 1 मिनट में इधर की बात उधर पहुंचा। मित्राला लवड्या म्हणा किंवा लवड्याला मित्र म्हणा, काही फरक पडत नाही, कारण कामाच्या वेळी उभा तोच राहतो. आजचा सुविचार, अभ्यासू माणसापेक्षा या बसू म्हणणारी माणसं जास्त यशस्वी झालेली आहेत. डॉक्टर, आय एम सॉरी, 1 तास जरी पेशंटला अगोदर आणलं असतं तर बरं झालं असतं. पप्प्या, येडपटा, 10 मिनिट आधी तर ॲक्सिडेंट झालाय. 1 तास आधी का तुझ्यावर चढवायला आणून ठेवू का त्याला इथं? सरकारी आकडे सांगतात की येणारी पिढी वाघ बघू शकणार नाही. मग आम्ही काय करणार? आम्ही तरी डायनासोर कुठे पाहिलाय? कधी तक्रार केली का आम्ही? नाही ना. खरं तर मुद्दा असा आहे की आपल्या देशात 1000 मुलांसाठी फक्त 840 मुली आहेत. म्हणून म्हणतो, सेव्ह गर्ल्स. वाघांना आपण नंतर वाचवू, कारण बाईकवर मागे बायकोला बसवायचे आहे, वाघाला नाही. आणि बायको म्हणाल तर कुठल्या वाघापेक्षा काय कमी आहे का?